रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. टिप क्रमांक 1. रात्री लवकर झोपा. लवकर म्हणजे 9:30 ते 10च्या दरम्यान झोपा. टिप क्रमांक 2. सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. निरोगी जीवनासाठी सकाळी लवकर उठा. लवकर म्हणजे पहाटे 5 ते 6च्या आत उठणे कधीही चांगले. टिप क्रमांक 3. सकाळी ब्रश करण्याआधी 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून घोट घोट करत ते पाणी प्या. टिप क्रमांक 4. दररोज कमीत कमी 10 सूर्यनमस्कार नक्की घाला. 10 मिनिटे प्राणायाम करा आणि 5 मिनिटे ओम उच्चार करा. टिप क्रमांक 5. कमीत कमी 10 मिनिटे वज्रयानात बसा. टिप क्रमांक 6. रोज 15 ते 30 मिनिटे तरी नक्की चाला. टिप क्रमांक 7. सकाळी 8 ते 9च्या दरम्यान भरपूर नाश्ता करा. सकाळचा नाश्ता केलाच पाहिजे, कारण सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. टिप क्रमांक 8. दुपारी 12 ते 1 दरम्यान मध्यम जेवण करा. नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये 4 तासाचे अंतर असावे. टिप क्रमांक 9. बैठे काम करत असाल तर तासाने खुर्चीवरून उठा, थोडे चाला किंवा हात पाय स्ट्रेच करा. टिप क्रमांक 10. संध्याकाळी जेवण 7 ते 7:30 दरम्यान व्हायलाच पाहिजे, पण संध्याकाळी मात्र एकदम कमी जेवण करावे. क्रमांक 11. जेवणाआधी अर्धा तास आणि जेवणानंतर 1 तास चुकूनही पाणी पिऊ नका. जेवणात 1 ते 2 घोट, त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नका. टिप क्रमांक 12. जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे वज्रासनात बसा. टिप क्रमांक 13. रात्रीच्या जेवणानंतर जास्त आणि भरपूर चालू नये. अगदी सावकाश आणि मोजून 100 पावले चाला. यालाच शतपावली म्हणतात. टिप क्रमांक 14. रात्री 9 ते 9:30 दरम्यान ग्लासभर कोमट पाणी प्या. टिप क्रमांक 15. 9:30 ते 10च्या दरम्यान झोपी जा. टिप क्रमांक 16. शक्यतो उजव्या कुशीवर झोपणे टाळावे. डाव्या कुशीवर झोपणे कधीही उत्तम. टिप क्रमांक 17. रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यायलाच हवं. टिप क्रमांक 18. कोल्ड्रिंक्स आरोग्यासाठी खूप घातक आहे, ते पिऊ नका. टिप क्रमांक 19. फक्त मोसमी फळे खा, यामुळे आरोग्य चांगले राहते. टिप क्रमांक 20. सकाळच्या कोवळ्या उन्हात कमीत कमी 5 मिनिटे तरी बसा. टिप क्रमांक 21. लक्षात असू द्या, 90% आजार हे पोटातून होतात, म्हणून पोट साफ स्वच्छ असायला हवे. पोटात गॅस, ॲसिडिटी, कब्ज नसला पाहिजे. टिप क्रमांक 22. 160 प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात. निरोगी जीवनासाठी शाकाहार उत्तमच. मांसाहार कमीत कमी प्रमाणात करा. टिप क्रमांक 23. चहा ही आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे. चहा पिण्याने 80 प्रकारचे आजार होतात, म्हणून चहा सोडा. टिप क्रमांक 24. चहा, दारू, कोल्ड्रिंक याच्या अतिसेवनामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, यामुळे सर्व गोष्टी टाळाव्यात. टिप क्रमांक 25. बर्गर, गुटखा, डुकराचे मांस, पेप्सी, कोक याच्या अतिसेवनामुळे मोठे आतडे खराब होते. टिप क्रमांक 26. हेअर कलरने केस रंगवू नका. डोळ्याला त्रास होतो आणि कमी दिसू लागते. टिप क्रमांक 27. जेवण झाल्यावर लगेचच आंघोळ करू नका.
यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीर कमजोर पडते. टिप क्रमांक 28. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होते. गरम पाणी डोक्यावरून घेतल्यास डोळे कमजोर होतात, म्हणून आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे. टिप क्रमांक 29. आंघोळ करताना कधीही पटकन डोक्यावर पाणी घेऊ नका, त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. आधी पायावर, मग गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर आणि सर्वात शेवटी डोक्यावर पाणी घ्यावे, त्यामुळे रक्तसंचार व्यवस्थित होते. टिप क्रमांक 30. रोज सकाळी तुळशीची पाने 2 चावून खा. तुम्हाला कधीही सर्दी, ताप, मलेरिया यासारखे आजार होणार नाही. टिप क्रमांक 31. जेवताना वरून मीठ कधीच घेऊ नका, नाहीतर ब्लड प्रेशर वाढते. टिप क्रमांक 32. जेवणानंतर रोज जुना गूळ आणि बडीशेप चावून खा. खाल्लेले चांगले पचते आणि ॲसिडिटी होत नाही. टिप क्रमांक 33. नेहमी ताजे पाणी प्यावे. विहिरीचे पाणी उत्तम, बाटली बंद तसेच फ्रीजमधले पाणी कधीही पिऊ नका. याऐवजी माठातील पाणी चांगले. टिप क्रमांक 34. गव्हाचा चीक, गव्हाचा कोंब आवर्जून खा, त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. टिप क्रमांक 35. स्वयंपाक झाल्यावर 48 मिनिटाच्या आत खा, कारण यानंतर त्यातील पोषक तत्वे कमी होऊ लागतात. टिप क्रमांक 36. 14 वर्षाखालील मुलांना मैद्याचे पदार्थ जसे की बिस्किटे, खारी, समोसे खाऊ घालू नका. मैदा आरोग्यासाठी चांगला नाही. टिप क्रमांक 37. लक्षात ठेवा, सकाळचे जेवण राजकुमारासारखे, दुपारचे जेवण राजासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे. टिप क्रमांक 38. मीठाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी सेंधव मीठ खाण्यास सर्वोत्तम मानले जाते. त्यानंतर काळे मीठ आणि शेवटी पांढरे मीठ म्हणजेच समुद्री मीठ. टिप क्रमांक 39. फार जागरण केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमजोर पडते, पचनक्रिया बिघडते आणि डोळ्याचे रोग पाठीशी लागतात. टिप क्रमांक 40. कधीही जोराने शिंकू नका, यामुळे कानाला त्रास होऊ शकतो. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.